नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओमकार ब्लॉगमध्ये। सो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक बजेट फ्रेंडली स्टेकेशन, आणि तेही बीचच्या अगदी 5 मिनिटं अंतरावर। सो जर तुम्हाला या स्टेकेशनचे डिटेल्स हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर फायनली पोचलोय आपण श्रीवर्धनला, जिथे आपला हा स्टेकेशन आहे। खूप छान प्रॉपर्टी आहे। आम्ही ॲक्च्युली रायगडला सकाळी लवकर घरातून निघालो, मुंबईवरून रायगडला गेलो, रायगड फिरलो। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आय बटनमध्ये मी त्याची लिंक देते, नक्की जाऊन बघा। रायगड बघून आल्याच्या नंतर आम्ही इथे श्रीवर्धनला पोचलो। रायगडवरून श्रीवर्धनला यायचं असेल तर अराउंड 1 ते 1.5 तास लागतो, जर तुम्ही तुमच्या गाडीने येताय तर। इथे आमचा 1 वाजताचा चेक इन होता, म्हणून सकाळी लवकर मुंबईवरून निघालो, रायगड बघितला आणि आज आत्ता 1:30-2 वाजता आम्ही इथे पोहोचलो आहोत। सो तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता, किती सुंदर आहे। बीच इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, जो की प्रॉपर्टीमधून एक प्रायव्हेट ॲक्सेस आहे आपल्याला बीचला जायला, जे की मोठ्या मोठ्या 5 स्टार प्रॉपर्टीज आपल्याला 10,000 15,000 ह्या सेम अशा प्रॉपर्टीजचे चार्ज करतात। पण हा होमस्टे खूप बजेट फ्रेंडली आहे। जर तुम्ही अख्खं फॅमिली किंवा कपल पण येणार असाल तर दिस इज अ बेस्ट चॉईस। तर या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता आणि कपल्स पण येऊ शकता, आणि रूम पण तुम्ही तुमच्या हिशोबाने बुक करू शकता, जसं की AC, नॉन AC। दुपारी थोडं झोप काढून आता संध्याकाळी आम्ही चाललोय बीचवर। खूप दमलेलो, सकाळपासून रायगड फिरलो, खूप चाललो, त्यामुळे आम्ही खूप दमलो होतो। रूम टूरसुद्धा घेतली नाही आम्ही, सो सॉरी गाईज, तुमच्यासाठी आम्ही रूम टूर घ्यायला विसरलो, पण आय होप तुम्ही समजून घ्याल। आणि आता आम्ही चाललोय बीचवरती छान निवांत बसण्यासाठी। जास्त काही व्हिडिओ वगैरे आम्ही बनवले नाही आहेत, फक्त काही फोटोज काढले आहेत, काही ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत, दॅट्स इट। कारण की हा आम्हाला छान पीसफुल वेकेशन घालवायचं होतं, कारण की खूप हेक्टिक वीकेंड गेल्यावरती आम्ही हे खूप इम्प्रॉम्प्टू आमचा हा वेकेशन प्लॅन झाला होता। आणि ही एक राईड मी ट्राय केली फर्स्ट टाईम। ओमकार बॅक सीटवर होता आणि आय वॉज ऑन फ्रंट सीट। खूप मजा आली मला, कारण मोस्टली मी फक्त पॅसेंजर प्रिन्सेस असते, पण तेव्हा फर्स्ट टाईम मी बाईक ती चालवली। इतकं काय डिफिकल्ट नाही आहे, माझ्यासारख्या माणसाला बाईक कार काहीच चालवता येत नाही, त्यानेही चालेल तर कोणीही चालू शकतं। पण ॲक्च्युली हे आम्हाला, म्हणजे मला इंडिव्हिज्युअल चालवायला दिली, मोस्ट ऑफ ठिकाणी नाही देत, त्यांचा एक माणूस बाजूला बसलेला असतो। पण आम्ही त्याला आधीच विचारलं की म्हणजे एकट्याला चालवायला देणार तर आम्ही राईड घेतो, तर तो ओके बोलला। आणि तुम्ही बघू शकता, आधी थोडी भीती वाटली मला, पण नंतर आय वॉज कॉन्फिडंट, आणि ओमकारनी हात पण सोडलेले आणि मी गाडी चालवत होती, सो मला खूप छान वाटलं। ॲज आय सेड, आम्ही जास्त काही ब्लॉग करू शकलो नाही, सो सॉरी। आम्ही निवांत सनसेट एन्जॉय केला, फोटोज काढले छान, आणि बीच पण खूप छान होता, एकदम क्लीन होता, जास्त गर्दी नव्हती। फक्त आमच्या स्टेमधली काही लोकं होती तीच होती बीचवरती, आणि आजूबाजूची काही टुरिस्ट, त्यामुळे जास्त असं गर्दी पण नव्हती। त्यामुळे हा स्टे जर तुम्ही बुक करत असाल तर छान पीसफुल एक एक्सपिरियन्स पण तुम्हाला भेटून जाईल। बीच टच आहे स्टे जो आहे तो, आणि ह्या स्टेचं नाव आहे पेवेकर खानावळ आणि होमस्टे। सो त्यांची खानावळ पण खूप फेमस आहे। रात्री आम्ही जेवण केलं, पापलेट, खेकडे, सो सी फूड लवर्ससाठी तर हे बेस्ट ठिकाण आहे।
त्यांची खानावळ खूप फेमस आहे. सो फक्त जेवायला पण जर तुम्ही तिथे गेलात श्रीवर्धनमध्ये असाल तर तरी पण इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर सी फूड लवर्स. रात्री आम्ही छान खेकडे मासे खाल्ले आणि आमचा दिवस संपवला. तर थाळी आल्याच्यानंतर मी हिला बोललो होते की थाळीचा फोटो काढ, पण आवडती खेकडा थाळी आल्याच्यानंतर तुम्ही बघताय ना. तर मित्रांनो, असेच खाण्याचे, राहण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.